लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा तारणारा त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला की कृपया तुम्ही तो लाईक करावा व शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश आपणा सर्वांना काय मिळण्यासाठी कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, परिस्थितीचा देव, द गॉड ऑफ सर्कमस्टन्सेस। अर्थात परिस्थिती ही आम्हाला काही दिसत नाही डोळ्याला, पण आम्ही प्रत्येक मनुष्य आमच्या जीवनात येणाऱ्या परिस्थितीचे साक्षीदार आहोत। जे काही आमच्या मानवी जीवनावर प्रभाव आहे तो आम्ही दररोज अनुभव करीत असतो। ही परिस्थिती देवाकडून येत असते। परिस्थिती आमच्यावर येतात तेव्हा आम्ही काय करायला हवं, परिस्थिती आमच्या जीवनात काय काय घडविते आणि परिस्थितीचे वेगवेगळे प्रकार आहेत, या सर्वावर आज आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत। आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। उपदेशक याचं पुस्तक याचा 7वा अध्याय 14वे वचन म्हणते, संपत्तकाली आनंद कर, विपत्तकाले विवेकाने वाग, कारण मनुष्यांच्या मागे काय होईल हे त्यास कळू नये, म्हणून देवाने सुख दुखे शेजारी शेजारी ठेवली आहेत। उपदेशक याचं पुस्तक 3 अध्याय आणि याचं वचन 17 पासून मी वाचत आहे। मी आपल्या मनात म्हटले, देव धार्मिकाचा आणि दुष्टांचा न्याय करील, कारण हर एक गोष्टीचा व हर एक कामाचा नेमलेला समय आहे। मी आपल्या मनात म्हटले, देव हे सर्व मानव पुत्रांकरिता करीतो, ते या हेतूने की त्यांना कसोटीस लावावे, आणि आपण केवळ पशु आहोत हे त्यांस कळून यावे। मानव पुत्रावर प्रसंग येतात म्हणजे परिस्थिती, तसेच पशुवर येतात, दोघांवरही एकच प्रसंग येतो। हा मरतो तसाच तोही मरतो, त्या सर्वाचा प्राण सारखाच आहे। पशुपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही, कारण सर्व काही व्यर्थ आहे, सर्व एकाच स्थानी जातात, सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात। मानव जातीचा प्राण वर जातो आणि पशु जातीचा प्राण खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक। यावरून मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, या परते इष्ट त्याला काही नाही, त्याच्या वाट्यास एवढेच आहे, त्याच्या मागे जे काही होणार ते त्याने पाहावे, म्हणून त्याला परत कोण आणील। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी तो आशीर्वादित करो, आमेन। इफिसकरस पत्र 1 अध्याय 11वे वचन म्हणते, आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो, देव हा संपूर्ण विश्वाचा मालक आहे आणि तो सार्वभौम देव आहे। सार्वभौम देव म्हणजे संपूर्ण सृष्टीवर त्याचं परिपूर्ण नियंत्रण आहे। अशी एकही गोष्ट नाही जी त्याने निर्माण केली आणि त्याचा ताबा सुटला आहे। म्हणून वचन म्हणते की तो आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे अवघे चालवितो, त्याच्या योजनेप्रमाणे। लक्षात घ्या, ही गोष्ट आम्हाला सत्य प्रकट करीते देव कोण आहे आणि आम्हाला हे दाखविते की परिस्थिती संपूर्णतः त्याच्या ताब्यात आहे। उपदेशक याचा 11वा अध्याय याचं 5वं वचन म्हणते, वाऱ्याची गती कशी असते, गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही, तसेच सर्व काही घडविणाऱ्या देवाची कृती तुला कळत नाही। देव जे काही कार्य करीतो आम्हाला काहीच कळत नाही, सर्व पडद्याच्या मागे त्याचे कार्य चालू असते। जीवनात अनेक अशाही परिस्थिती आहेत ज्या आमच्या नियंत्रणात नाहीत। आम्ही जशी योजना आखतो त्याप्रमाणे होईलच असं नाही, आमच्या इच्छेप्रमाणे हे जीवन चालत नाही। पुष्कळ गोष्टी आमच्या नियंत्रणाबाहेर असतात। आमच्या निवडीवर हा परिस्थितीचा खेळ अवलंबून असतो। देवच परिस्थितीचा मालक आहे। हर एक परिस्थिती देवाच्या ताब्यात आहे आणि परिस्थिती 2 प्रकारच्या असतात, एक आनंददायी असते
ज्यामध्ये आम्ही सुखात असतो, आम्ही निर्धास्त असतो, आम्हाला काही फिकीर नसते, चिंता नसते. परंतु दुसरी एक परिस्थिती येत असते जी दुःखदायी असते, ज्यात चिंता, आजार, वेदना, दुःख, निराशा, अपघातजनक गोष्टी आमच्या जीवनात होतात. अर्थात विविध परीक्षेतून आम्ही जातो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींतून मनुष्य जात असतो. दुःखद परिस्थितीमध्ये आमच्या जीवनामध्ये परीक्षा येत असतात आणि या परीक्षांना सामोरे जात असताना या फार कठीण भासतात. या दोन परिस्थिती आहेत, आनंददायी आणि दुःखदायी परिस्थिती. आणि कोणती परिस्थिती आमच्यावर यावी हे देव अनुमती देत असतो आणि त्याप्रमाणेच आमच्या जीवनावर परिस्थिती येत असतात. या सगळ्यावर संपूर्ण नियंत्रण देवाचं असते. अर्थात त्या परिस्थितीत जेव्हा देव आम्हाला कसोटीस लावतो, देव आम्हाला पडताळून पाहतो, आमची पारख करत असतो, परिस्थितीला पाठवून त्या परिस्थितीतनं मार्ग काढणे हे देवाच्याच हाती आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीखाली आम्ही दबून जाता कामा नये, कारण जे दबले जातात ते परिस्थितीच्या नियंत्रणामध्ये येतात. देवाने आम्हा ख्रिस्ती व्यक्तींना यासाठी पाचारण केलेले आहे की आम्ही परिस्थितीवर स्वार व्हावे. देवाशी आम्ही जोडले गेल्याने, देवाशी आमचा संवाद होत राहिल्या कारणाने, देवाशी आमचं घनिष्ठ नातेसंबंध निर्माण करून देवावर अवलंबून राहिल्याने आम्ही हर एक परिस्थितीचा मुकाबला करण्यास सिद्ध बनतो. परिस्थितीची वास्तविकता आमच्या अवस्थेवर एक परिणाम करणारी असते. प्रियजन हो, या बायबलमध्ये सर्वात पहिलं पुस्तक जे लिहिलं गेलं ते इयोब हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. आणि इयोब या व्यक्तीविषयी आम्ही संपूर्ण कथा या इयोबाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो. इयोबाचा पहिला अध्याय 8व्या वचनात काय घडलेलं आहे? परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा, सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय फुकट बाळगितो. तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या सभोवती तू कुंपण घातले आहे ना. तू त्याच्या हातास यश दिले आहे ना व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील. देव आणि सैतान यांचा संवाद इथे आम्हाला दिसत आहे. इयोब एकदम सुखी परिस्थितीमध्ये आहे, आनंदी परिस्थितीमध्ये आहे आणि सैतानाला हे आवडत नाहीये. लक्षात घ्या. आणि सैतान देवाला सांगतोय, दुःखद परिस्थिती तू फक्त त्याच्यावर जर पाठवली तर मग तुला कळेल की काय प्रतिक्रिया तो देतो. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. आणि प्रियजन हो, सैतान खुश झाला, कारण आता परिस्थितीच्या द्वारे इयोबाला दाबून टाकावे, देवावरील त्याचा विश्वास नाहीसा करावा, म्हणून सैतान परिस्थितीचा उपयोग करू इच्छितो. पण इयोब हा देवाचे भय धरणारा असल्याने, देवाशी त्याचे घनिष्ठ नाते असल्या कारणाने अख्खा इयोब पुस्तक जर आम्ही वाचू तर आम्हाला हे कळेल की परिस्थितीने इयोब दबला गेला नाही आणि त्याने देवावरची आपली आशा सोडली नाही. तो आपले सत्व धरून राहिलेला आहे, कारण त्याला माहित आहे देव सार्वभौम आहे. देवाने ही परिस्थिती माझ्यावर येऊ दिलेली आहे, या मागे काहीतरी चांगलंच तो देव करीत आहे. प्रियजन हो, आम्ही प्रत्येक व्यक्ती या जगात जगत असताना आम्ही जे निवडलेले आहोत, आम्हाला याविषयी खात्री हवी रोम 8:28 प्रमाणे, की जे देवावर प्रेम करीतात आणि त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहेत, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी म्हणजे तोटे त्यांच्या जीवनात येणार आहेत, आजारपण येणार आहे, अपघात येणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये निराशा येणार आहे, दुःख येणार आहे, आपत्ती येणार आहे. हे सगळ्या गोष्टी जरी आल्या तरी सर्व गोष्टी मिळून त्यांचे कल्याणच होणार, त्यांची भलाईच होणार, हे देवाने अद्भुत आश्वासन रोम 8:28 मध्ये दिलेलं आहे. इयोब, त्याचा संपूर्ण परिवार, त्याची मुलं मुली हे मरण पावलेले आहेत, घर खाली पडलेलं आहे. इयोबाची जी संपत्ती होती, दैवी अग्नीचा आकाशांतून वर्षा होऊन आम्ही पाहतो की मेंढरे गडी सगळे जळून भस्म झालेले आहेत. अशा प्रकारे इयोबाच्या जीवनात एकाच दिवशी दुःखद परिस्थिती ओढवली, एवढी दुःखद की कोणी मनुष्य
सहन करू शकणार नाही. पण हा एक दैवी व्यक्ती होता, एक आध्यात्मिक व्यक्ती होता, म्हणून त्याला ही आतून शक्ती देण्यात आली होती. त्यामुळे तो या परिस्थितीचा सामना करू शकला. त्या व्यक्तीने काय उत्तर दिले? परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य त्याचे नाम. असे शब्द कोण काढू शकेल? सैतान त्यानंतर थांबला नाही. सैतानाने देवाला म्हटले, याचं शरीर पण माझ्या हाती दे. आणि देवाने म्हटले, घेऊन टाक, पण त्याच्या जीवाला हात लावू नकोस, कारण देव आमच्या जीवावर प्रेम करीतो. इयोबाच्या शरीरावर मोठे मोठे गळवे उठले आणि तो राखेत बसला, खापरी घेऊन खाजवत बसला. आणि अशी परिस्थिती त्याच्यावर आली की हे काय चाललंय माझ्या जीवनात. कदाचित तुम्ही तुमच्या जीवनाच्या परिस्थितीतून जात असताना जर देवाबरोबर नीट नसाल, तर देवाबरोबर आम्हाला नीट होण्याची गरज आहे. आमचे मार्ग, आमचे जीवन, आमचे हृदय सरळ करण्याची गरज आहे. इयोब सगळं काही चांगलं असतानाही त्याच्यावर परिस्थिती आलेली आहे. अर्थात आम्ही कोणावर दोषारोप करता कामा नये की याच्यामुळे असं झालेलं आहे, त्या कारणामुळे असं याच्यावर आलेलं आहे. आम्ही काहीच कोणाबद्दल सांगू शकत नाही. इयोब अत्यंत दुःखी अवस्थेत त्या राखेत बसलेला आहे आणि त्याची शोभा देखील नष्ट झालेली आहे. तो फार श्रीमंत होता, वैभवाला चढला होता, परंतु आता त्याची पत्नी पाहत आहे की याचं सौंदर्य देखील नष्ट झालेलं आहे. तेव्हा त्याची पत्नी येऊन त्याला म्हणते, 2 अध्याय 9 आणि 10 वचन. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. परिस्थिती यासाठीच आमच्यावर येतात की आम्ही नक्की जे बोलतोय, आम्ही जो विश्वास करतोय म्हणून आम्ही छातीटोकपणे सांगतोय, त्या गोष्टीला, त्या सत्वाला आम्ही धरून राहतोय का आम्ही सोडून देतो सहजपणे परिस्थितीमुळे? हे देव आम्हाला पारखण्यासाठी आणतो. आणि येथे इयोबाच्या पत्नीचा पाय घसरलेला आम्हाला आढळत आहे. अर्थात ती त्याला सजेस्ट करत आहे, ती त्याला सुचवित आहे की मरून जा देवाला शाप देऊन. प्रियजनो, काय शब्द आहेत हे? इयोबाच्या पत्नीची प्रतिक्रिया, यावर जरा विचार करा. एका बाजूला तिची प्रतिक्रिया आणि एका बाजूला इयोबाची प्रतिक्रिया, अगदी विरुद्ध. अर्थात दोघांवर एकच परिस्थिती आलेली आहे. एकाच परिस्थितीचा सामना कुटुंबातील हे 2 व्यक्ती करीत आहेत, परंतु प्रतिक्रिया मात्र दोघांची वेगवेगळी आहे. 2 वेगवेगळे मार्ग परिस्थिती हाताळण्याचे आम्हाला दिसत आहे. आणि एक आत्मिक व्यक्ती परिस्थितीचा सामना करताना त्याच्या मनामध्ये संघर्ष चालू असतो. इयोब काय उत्तर देत आहे? 10वं वचन. तो तिला बोलला, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. हा आहे देवाचा व्यक्ती. नाशवंत सोन्याची परीक्षा जशी अग्नीमध्ये केली जाते आणि ती करीत असताना सोन्यावर गाळ असतो, तो गाळ अख्खा काढला जातो. आमच्या जीवनाच्या परीक्षेमध्ये अशा परिस्थितीतून देव आम्हाला चालवितो की आमच्यात काही गाळ आलेले असतात. अहंकार आलेला असतो, धनाचा, प्रतिष्ठा याचा, आमच्या शिक्षणाचा, आम्हाला मिळालेले पद, आमचा असणारा पगार, यामुळे आलेले सर्व गर्व आणि अहंकार हे देवाला काढून टाकायचे असतात. त्यासाठी परिस्थिती तो पाठवितो की आम्हाला नम्र करावे, लीन करावे. देव परिस्थितीचा बरोबर उपयोग करीतो. काही वेळेला आम्ही आमच्या जीवनामध्ये आलेल्या वादळाकडे लक्ष केंद्रित करीतो. अर्थात वादळापेक्षा आम्ही जो वादळ शांत करणार आहे त्याच्याकडे आमचं लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. देवाचा दैवी दृष्टिकोन आम्हाला अशक्यप्राय गोष्टींकडे पाहण्यास लावतो. अर्थात आमच्या नैसर्गिक कुवती पलीकडे पाहण्यास लावतो. म्हणून येशूची इच्छा ही आहे की आम्ही त्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याची हिम्मत करावी. प्रियजन हो, देव आमच्याविषयी सर्व काही म्हणजे सर्व काही जाणतो. ह्या घडीला ज्यात आम्ही राहत आहोत व येणाऱ्या भविष्यात आम्ही कशांतून जाणार हे त्याने अगोदरच पाहिले आहे. तोच उत्तम मार्ग जाणतो. अजूनपर्यंत जर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपणातील प्रत्येकांना माझी विनंती आहे, कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि इतरांना शेअर करावे. गॉड ब्लेस यू. यहोशवाशी देवाचं वचन बोलत होतं, कारण परिस्थिती यहोशवावर काय गुदरणार हे देव जाणून होता. देवाला माहित आहे की कोणत्याही कठीण परिस्थितीला सामना करण्यासाठी काहीतरी माझ्या लोकांना मी देणार आहे. अशी कुवत कठीण परिस्थितीचाही, आव्हानात्मक परिस्थितीचाही ते सामना करू शकतील. यहोशवाचा 1 अध्याय याचं वचन 8 आणि 9 यामध्ये यहोशवाला देवाने काय आज्ञा दिली ज्याद्वारे
परिस्थितीला सामोरे जाण्याची कुवत यहोशवामध्ये निर्माण होईल. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. पहा, हा नियम आहे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. म्हणजे परिस्थिती तुझ्यावर स्वार होणार नाही, तू परिस्थितीवर स्वार होशील. हा याचा अर्थ आहे. मी तुला आज्ञा दिली आहे की नाही? ज्याच्या कंट्रोलमध्ये, नियंत्रणात परिस्थिती आहे तोच आपल्या लोकांना हे वचन सांगत आहे की मी तुला ही आज्ञा दिली आहे ना. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. हे आहे देवाचं अद्भुत वचन. प्रियजन हो, परिस्थितीपासून आम्ही कोणी पळ काढून जाऊ शकत नाही. परिस्थितीचा मुकाबला करावा लागतो. त्यासाठी इनर स्ट्रेंथ आम्हाला हवी आहे, आतील शक्ती आम्हाला हवी आहे, ज्याद्वारे आलेल्या परिस्थितीचा आम्ही मुकाबला करू शकू. या जगामध्ये अनेक लोक हताश होतात, निराश होतात आणि ते स्थैर्य गमावतात आणि त्यांना नाशाच्या मार्गात, आत्महत्येच्या मार्गात घेऊन जातात, कारण ते परिस्थितीचा मुकाबला करू शकत नाहीत. प्रियजन हो, देवाने आपल्या लोकांना सामर्थ्य दिलेलं आहे आणि देवाचे सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारे आमच्यामध्ये वास करीते. ते आम्हाला हर एक परिस्थितीचा मुकाबला करण्यास शिकविते, प्रशिक्षित करीते, ज्ञान बुद्धी देते, मार्गदर्शन करीते. ती परिस्थिती कितीही कठीण भासो त्याला सामोरे जाऊन विजय मिळविण्याची शक्ती प्रदान करते. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 2 ते 4 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. हे सत्य आमच्या हृदयात आम्ही बाळगून ठेवलं पाहिजे की परिस्थिती काही असो, मला आनंदित राहणे गरजेचे आहे. परिस्थिती ज्या वेळेला येते आणि परीक्षा त्यांतून आमच्यावर गुदरते, तेव्हा वचन आम्हाला म्हणते आम्ही ॲटिट्यूड कोणता घेतला पाहिजे. बघा, परिस्थिती आल्यावर मनुष्य त्याला कुरकुर करून प्रतिक्रिया देत असतो, निराश होतो, दुःखी होतो, बेजबाबदार होतो, दुर्लक्षित होतो. ह्या सर्व नकारात्मक प्रतिक्रिया आहेत. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. परिस्थिती आमच्यावर जी येते ती आमच्या विश्वासाची पारख करण्यासाठी असते आणि त्यांतून आमच्यामध्ये एक आध्यात्मिक सद्गुण निर्माण होतो, ज्याला म्हटलं गेलेलं आहे धीर. ही गोष्ट आमच्यासाठी कठीण असते, परंतु हा दैवी गुण आपल्या लेकरात निर्माण करावा म्हणून या परिस्थितीला देव आमच्यासाठी अनुमती देत असतो. आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. अडवू नका तुम्ही. तुमचा धीर खचला, तुम्ही ते सर्व सोडून दिलं तर मग धीराला कार्य पूर्ण करता येणार नाही. म्हणून देव त्या परिस्थितीतनं चालवित आहे ना, त्यात तुम्ही चाला, कारण त्याला माहित आहे कोणत्या वेळी तुम्हाला त्यांतून निभावून बाहेर काढावं, कुठे त्या परिस्थितीतनं तुम्हाला बाहेर काढावे, एक्झिट करावे, हे त्याला माहित आहे. कारण देव परिस्थितीचा देव आहे, त्याने ती वेळ अगोदरच ठरवलेली आहे. म्हणून वचन म्हणते आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. देव परिस्थितीच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये पूर्णतेला जाण्याचे कार्य करीत असतो. परिस्थितीच्या द्वारे आमच्या जीवनात देवाचे कार्य देव घडवित असतो, ज्याचे आम्हाला आकलन होत नाही. परिस्थितीच्या द्वारे देव आम्हाला हाताळत असतो. 1 करीन 10 अध्याय आणि याचं वचन 12 आणि 13 मी आपणा पुढे वाचत आहे. म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. कैक वेळेला आम्ही इतरांची परिस्थिती पाहतो आणि आम्ही हसतो. आम्ही हसता कामा नये, कारण आम्ही जेव्हा दुसऱ्याला कोणत्या तरी कारणामुळे हसतो तेव्हा ते आमच्यावर येत असते. 13वे वचन म्हणते, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वासनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय ही करेल, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. अर्थात परिस्थितीतून परीक्षा येत असते आणि ही परीक्षा आम्ही सहन करण्यास समर्थ व्हावे ही देवाची इच्छा आहे. अर्थात ही देवाकडून पाठविलेली असते, पण आम्ही देवापुढे आलो पाहिजे, कायम नित्य देवाला शरण आलो पाहिजे,
कारण देवाशिवाय आम्ही जगू शकत नाही. हे परम सत्य आम्हाला कळणं अतिशय आवश्यक आहे. यशाचं पुस्तक 55 अध्याय 8 आणि 9 वचन म्हणते, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. प्रियजन हो, देवाकडे एक वेगळाच दृष्टिकोन आहे. म्हणून देव आम्हाला आव्हान करीतो. आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे प्रत्येक परिस्थिती. अर्थात आम्ही देवापासून जन्म झाल्यानेच आम्हाला एक नवा दृष्टिकोन प्राप्त होतो. अर्थात पवित्र आत्म्याद्वारे देव आम्हाला एक दैवी इंद्रिय देतो, ज्याद्वारे आमचा दृष्टिकोन बदलला जातो. आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून सर्व पाहू लागतो. जेव्हा देवाशी आमचे ऐक्य तुटते तेव्हा आम्ही त्याच्यापासून दूर जातो आणि आम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहू लागतो. देवाचे ज्ञान आमच्यात योग्य दृष्टिकोन निर्माण करीतो आणि तो दृष्टिकोन आम्हाला देवाचे चांगुलपण पाहायला लावतो. हा दृष्टिकोन आमच्याकडे नसल्याने आम्ही कठीण परिस्थितीत कुरकुरतो आणि आम्ही दुःखी होतो, निराश होतो आणि आम्हाला वाटते की देव मला छळत आहे, देव मला या त्रासांतून का नेत आहे. आणि आम्ही त्यावेळेला प्रतिक्रिया कुरकुरीची देतो, संतापतो. त्या परिस्थितीत आम्ही नकारात्मक बनतो. देव हा कायम चांगला आहे, परंतु आमची परिस्थिती चांगली असली तरच देव आम्हाला चांगला वाटतो. परिस्थिती वाईट असली तर तो देव आम्हाला वाईट वाटतो. योहान सुवर्तमान 12 अध्याय आणि याचं वचन 27 मी वाचत आहे. आता माझा जीव व्याकुळ झाला आहे, मी काय बोलू? हे बापा, या घटकेपासून माझे रक्षण कर, परंतु मी यासाठीच या घटकेत आलो आहे. देव जो परिस्थितीच्या बाहेर राहणारा आहे अनंतामध्ये, आणि आम्ही जे मनुष्य वेळ परिस्थिती यांच्या आयमात राहतो, देव स्वतः परिस्थितीच्या आयमात मानव बनून आला. येथे आम्ही पाहत आहोत प्रभू येशू स्वतः सांगत आहे की माझा जीव फार व्याकुळ झालेला आहे, मी काय बोलू बापा, या घटकेपासून माझे रक्षण कर. येशू या प्रार्थनेद्वारे आम्हाला शिकवित आहे की आमच्या जीवनातल्या कठीण परिस्थितीत जेथे आम्ही व्याकुळ होतो, आम्ही देवाला बोलावले पाहिजे. देवाचे त्या परिस्थितीत सहाय्य मागितले पाहिजे की तू माझे रक्षण कर, की या परिस्थितीत माझा पाय डळमळता कामा नये. ही प्रार्थना मी करायला हवी. येशूने म्हटले, पण मी तर यासाठीच या घटकेत आलो आहे. अर्थात ही घटका, ही परिस्थिती जी येशूवर आली होती, त्याच्यावर खटला चालविला जावा. त्याचा दोष नसताना त्याला दोषी ठरविण्यात यावे आणि त्याची क्रुसावर ठार मारून हत्या करावी, ही घटका आली होती. आणि त्यांतून येशू स्वतः गेला. तोच येशू जो त्या परिस्थितीतून गेला, तो आम्हालाही धीर देतो जीवनाच्या हर एक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी. म्हणून त्याने म्हटले की तुम्हाला दुःख होईल, पण तुमचा दुःख तुमच्या आनंदात बदलेल. म्हणून घाबरू नका, भयभीत होऊ नका, मी जगाला जिंकले आहे. हे येशूचे शब्द आहेत. हे आमच्या ध्यानी मनी आम्ही कायम ठेवून चाललो पाहिजे. योहान सुवर्तमान 17 अध्याय 15 वचनात प्रभू येशूने म्हटले, तू त्यांना जगांतून काढून घ्यावी अशी विनंती मी करीत नाही. पहा, परिस्थिती आमच्यावर येते तेव्हा आम्हाला असं वाटते, काय जगण्याचा उपयोग, का मी जगावे? ओ प्रियजन हो, आम्ही ख्रिस्ती व्यक्ती आहोत. आम्ही या जगात कंटाळलेले असे असता कामा नये. आम्ही आमचं जीवन आनंदाने जगलो पाहिजे. येशू येथे पित्याला विनंती करून सांगत आहे की तू त्यांना जगांतून काढून घ्यावे म्हणून मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो. परिस्थिती आमच्यावर येणारच, पण येशूची आमच्यासाठी प्रार्थना आहे, वाईटापासून आम्हाला राखण्यात यावे. परिस्थितीच्या द्वारे देव आमच्याशी बोलत असतो. करंथीकरास दुसरे पत्र याचा 12 अध्याय आणि याचं वचन 6 पासून मी वाचत आहे. संत पौल आपल्या जीवनाविषयी साक्ष देत आहे. काय म्हणत आहे? कारण मी आपली प्रौढी मिरविण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही. मी खरे तेच बोलेन, तथापि मी बोलत नाही. कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्या पलीकडे मला कोणी मानू नये. प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये, म्हणजे गर्विष्ठ होऊ नये. म्हणून माझ्या शरीरात एक काटा
म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. एक देवाचा सेवक ज्याच्याद्वारे नवीन कराराचे 75% पुस्तक लिहिलेलं आहे, तो साक्ष देत आहे की त्याच्या जीवनात अशी परिस्थिती देवाने पाठविलेली आहे की सैतानाचा एक दूत त्याला ठोसे मारण्याकरिता ठेवून दिलेला आहे. यासाठी की मी चढून जाऊ नये, मी गर्व करू नये, अहंकार करू नये, स्वतःला शहाणा समजू नये. प्रियजनो, देव परिस्थितीचा आमच्याच भलाईसाठी उपयोग करीतो. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. संत पौलाची ही साक्ष आहे. तो पुढे जाऊन काय म्हणतो? फिलिपिकरास पत्र 4 अध्याय 12व्या वचनात तो म्हणतो, दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. दैन्यावस्था म्हणजे एक गरीब अवस्था. संपन्नतेतही राहणे मला समजते. हर एक प्रसंगी अन्नतृप्त असणे व श्रुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, याचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. प्रियजन हो, संत पौलाला परिस्थितीतून देवाने नेले. इयोबानंतर या बायबलमध्ये दुःख, संकट याला सामोरे गेलेला नवीन करारातला देवाचा प्रेषित संत पौल आहे. आणि त्याच्या जीवनातल्या अनुभवांतून आम्हाला हे कळते की त्या स्थितीतनं तो गेल्यानंतर त्याला कळत आहे की तो आता एक वेगळा व्यक्ती बनलेला आहे, जो देव त्याच्याकडनं अपेक्षित होता. प्रत्येक परिस्थिती कशी हाताळावी की आम्ही त्या परिस्थितीतून चांगले ते प्राप्त करू, म्हणून आम्हाला त्या देवावर पूर्ण भरोसा केला पाहिजे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही देवाच्या मार्गाला अनुसरलो पाहिजे व हा भरोसा आम्ही केला पाहिजे की देव माझ्याविषयी उत्तम काय करावे हे जाणतो. देव आमच्या जीवनात जी परिस्थिती पाठवतो ती आमच्या भल्यासाठीच असते. कारण इर्मिया 29:11 म्हणते, देव तुमच्याविषयी जे संकल्प करीत आहे ते तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, तुमच्या भावी जीवनास आशा देणारे आहेत. या बायबलमध्ये अशा कोणाच्याही जीवनात अशी परिस्थिती देवाने पाठविली नाही की त्याला रडत राहू दिलेला आहे. प्रत्येक मनुष्याला परिस्थितीतून देवाने शिकविलेलं आहे आणि त्यांची परिस्थिती बदलून टाकलेली आहे. स्तोत्र संहिता 66 अध्याय 10 ते 12 वचन मी वाचत आहे. येथे स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे? कारण हे देवा, तू आम्हाला पारखिले आहे, रूपे गाळतात तसे तू आम्हास गाळून पाहिले आहे. कसे गाळतो देव? अग्नीच्या परीक्षेत नेतो, समस्येतून, मोठ्या कष्टांतून देव नेतो आणि त्यात तो गाळून पाहत असतो आम्हा मनुष्यांची हृदय. तू आम्हा जाळ्यात गुंतविले. कोणी? देवानेच. जाळ्यामध्ये देव गुंतू देतो मनुष्याला. तू आमच्या कमरेला भारी ओझे बांधिले. देवच मनुष्यावर ओझे लादतो. वचन म्हणते, तू आमच्या कमरेला भारी ओझे बांधिले. 12 वचन, तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी कराव्यास लाविले. आमच्या विरुद्ध मनुष्यांना तूच उठविले की त्यांनी आमचे विरोधक व्हावे. हे सर्व सार्वभौम देव करीत आहे. लक्षात घ्या. पुढे वचन म्हणते, आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो तरी तू आम्हास बाहेर काढून समृद्ध स्थळी आणले. हा अंत आहे. देवाने इयोबाचे सर्व काही नष्ट केले होते खरे, परंतु त्या देवाकडे हे सामर्थ्य आहे की जे त्याचे काढून घेतले त्याच्या दुप्पट त्याला द्यावे. आणि प्रियजन हो, इयोबाच्या बाबतीत देवाने हे कार्य केले. आणि अख्खं बायबल तुम्ही चाळून वाचलं तर तुम्हाला कळेल, एकही असा व्यक्ती आढळणार नाही की ज्याला देवाने समृद्ध स्थळी आणलेलं नाही. देव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आलेल्या परिस्थितीतून त्यांना उभारत असतो. इस्रायल लोकांना देवाने
40 वर्षे रानांतून चालविले होते. वेगवेगळ्या परिस्थिती त्यांच्यावर गुदरल्या, परंतु त्यांना समृद्ध स्थळी कनान देशात आणून पोहोचवले. आणि देवाने म्हटले होते, दूध मधाचा जो प्रवाह वाहतो तो देश मी तुम्हाला देईन. आणि त्यामध्ये त्यांना नेले. आणि आज इस्रायल त्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. अर्थात देव जे बोलतो ते देव घडवून आणतो. म्हणून आम्ही कायम देवावर अवलंबून राहिलं पाहिजे, कारण देवाला खोटे बोलणे अशक्य आहे. सर्व परिस्थिती त्याच्या पूर्ण नियंत्रणात आहे. या विश्वाचा सुप्रीम अथॉरिटी तोच आहे. म्हणून त्याचे मार्ग पाळावे, त्याच्यावर प्रेम करावे. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.